बापा मला फोन करून बोलावला. मी म्हणलं फोन करून मला सांगा म्हटलं. हो नाही डायरेक्ट बोलावूनच घेतलं मला. काऊन शामराव भाऊ काय झालं? काय म्हणते कल्याणी? ऐक ना इंदिरा, ऐक ना, तूच ऐक काय म्हणते ते पोट्टी तो. हा मी तर हैराण झालो, मी तर परेशान झालो. आता म्हटलं पोरीला शिकवा, चांगलं पायावर उभं करा, पण पोरगी लाडात आली ते. पाय तू विचारून काय म्हणते ते. तो काय म्हणते बाबा? हो शांताबाई काय म्हणते कल्याणी? आता मीच सांगतो इंदिरा, हे कल्याणीचं मत आहे. काय म्हणते ते का पार्वतीच्या भावासंग लग्न करायचं आहे म्हणते. काय कल्याणी? तुला पाहिले तर रोनी आलता. आम्ही लग्न पार्वतीच्या भावासंग संदीप संग. हा काय कल्याणी कुठं सुद्धा जोडत तू? पाय ना इंदिरा, हा आपण विचारून राहिलो तिले तर रोनी पसंत आहे का नाही आहे, आणि तिले तर त्या रोनीचा काही मतलबच नाही. हा त्या पोराचा मतलबच नाही तिले. पाहायला आला काय नाही आला काय काही मतलब नाही तिले. तिले तर मनात त्या संदीपच होता. हा ना पाय ना. हवं कल्याणी त्या मनात तो होता तर तुला मग पाहुणे येऊ काऊन दिले? पहिलेच काऊन नाही सांगितले? हा काय नाही एवढे दुरून ते पोरग बाई दिल्लीहून सुट्टी काढून आलं. हा काय नाही अशी पाहुणे तमाशा दाखवली. पाहुणे आले चहा मांडा पोहा द्या, मोठे ड्रेस घालून आली बसली. हा किती रुपये दिले त्याला? त्याला मोठे दिले वाटते. 2 नोटा दिल्या का 1000 रुपये दिले तुला जाईना? हा कायच्यासाठी बोलावली पाहुणे? पैशासाठी? हो ना, मग हिनं पाहुणे काय येऊ दिले? पहिलेच म्हणती नको बोलावा पाहुणे. मग काय त्याच्या संग करायचं आहे लग्न टोपीवाल्या संग? पहिलेच म्हणती. हा ना कल्याणी काय एवढा खेळ खेळली मग? हा काय पाहुणे येऊ दिले? माझ्यावर सांगते पहिलेच काही इंदिरा काकू पाहुणे नको आणा असं असं आहे. हा मी सांगतच होती इंदिरा काकू, मी सांगतच होती. पण कधी बाबा एकदम रागत होते. त्या दिवशी मी घरी आले कधी तर मी सांगतच होती, पण मी आल्याबरोबरच बाबा रागावले. मला यावाले उशीर झाला तर म्हणून मग मी सांगितलंच नाही त्या दिवशी. म्हटलं आता पाहुण्याला जाऊ देतो आणि मग सांगतो. पहिले सांगितलं असतं तर बाबाला अजून राग आला असता. मला टाइम बी भेटला नाही सांगायला. हा का शामराव काय एवढे रागावता त्या पोरीवर? हा ते तिच्या मनात काय आहे काय नाही जाणून तर घ्या पहिले. का आपलंच आपली मर्जी त्या पोरीवर थोपवणं? मला काय माहित इंदिरा तिच्या मनात काय आहे काय नाही. तिला उशीर झाला म्हणून मी बोललो त्या दिवशी. आणि याच्यासाठी बोललो मी खोलीवर गेलो तर खोलीवर बी होती नाही. ते म्हटलं कुठे गेली होती म्हणून मी रागावलो. मग तेव्हा खरं खरं बोलायला पाहिजे नाही ना. आता सांगून राहिली ते. हा टाइम गेला नाही अजून. जेमतेम पाहायला झाला होता तो, तर काही बिघडलं नाही एवढं. सांगून तर दिलं तिने तिच्या मनातलं. तिच्या मनात काय आहे तिने सांगून तर दिलं. चुपचाप तर बसली नाही. काय इथ्या काय आहे त्याच्यापाशी लग्न लावून देईन का पोरीचं? हा इंदिरा त्याच्या संग लग्न लावून देऊ का? हो ना, बहिणीच्या दारावर राहते, बहिणीच्या घरचे कुटके खाते आणि ते तो मापोरीला काय चालन काय ठेवण. तसं नाही शामराव भाऊ, कोणाकोणाची आवडी राहते. त्याचं बी वावर शेत आहे, मायबापी आहे, पण त्याला इथं ड्युटी करायची असन, वावर शेत नसन करायचं. 15,000 रुपये कमावते ना. 15,000 कमी झाले काय? हा दोघं नवरा बायको गुजारा करू शकते 15,000. कौन पण संपले काय पोरं? संपले काय तिच्या वयाचे पोरं? संपले काय? हा वय किती आहे त्याचं? त्याचं नीचं 10-12 वर्षाचा फरक आहे. वयाचं काय घेऊन बसले शामराव भाऊ? हा आज तो तिथं आहे तर आपण उद्या तिथं आपण पोहोचतो त्याच्या वयात. हा थांबते काय? घडी थांबून राहिली का? टाइम थांबून राहिला काय? टाइम तर चालूच आहे. टाइम थांबते काय? वयाचं काय एवढं येऊन पडलं? पण हे बेशरम आहे पोटली एकाची. हा माझ्याजवळ म्हणते त्याच्या संग करायचं आहे लग्न. काय आहे त्याच्यापाशी तर लग्न करून देऊ मी तर त्याच्या संग. तो खुश ठेवून काय तिले? नाही ठेवू शकत तो खुश तिले. काऊन नाही ठेवू शकत? खुश राहण्यासाठी पैसाच पाहिजे का? थांबा शामराव भाऊ म्हणले थांबा, मी तिला 2-4 गोष्टी विचारतो मग करू निर्णय काय होतं. बरं कल्याणी एवढं सांग तू मला, तुलाच त्याच्या संग करायचं आहे का त्याला बी तुझ्या संग करायचं आहे? तो तर पोरगी पाहायला गेले होता ना. पोरगी पाहायला गेले होते ते पोरगी पाहून आला तो, आणि तू म्हणतो त्याच्या संग तुला लग्न करायचं आहे? हा त्याला बी करायचं आहे इंदिरा काकू माझ्या संग लग्न. त्याच्या भाऊजीने त्याच्या बहिणीने त्याला फोर्स केला म्हणून ते पोरगी पाहायला गेले होते. आणि जायच्या पहिले मला सांगायला आले होते ते मी पोरगी पाहायला जातो असं तसं म्हणे. तर मग मी आणि ते मला म्हटलं बी होतं तसं करायचं आहे लग्न असं तसं. मी त्याला नाही म्हटलं होतं आणि एक वेळा झापट बी मारली होती मी त्याला. तुम्ही त्याने तसं म्हटलं होतं मला राग आलता. आता मला करायचं नव्हतं, नाही म्हटलं ते म्हणून ते पोरगी पाहायला गेले. मग रागानं मला मा बाबाचा विश्वासघात नव्हता करायचा. काही बी जे काही करायचं आहे मला मा बाबाला संग घेऊनच करायचं होतं म्हणून मी त्याला नाही म्हटलं होतं. माझी एक्झाम बी व्हायचे होते म्हणून. पण मग मला कळलं, मला समजलं का मग खरंच मला बी करायचं आहे त्याच्यासोबत. मला बी त्याचाच विचार येत होता. असं काय? मग आता पोरगी पाहून आला तो करून घेईन तिकडे आणि तू मग राहशील काय उड्या मारत त्याच्या नावानं? नाही इंदिरा काकू ते बी म्हणे नाही म्हणून म्हणे मी म्हणे पोरगी पसंत नाही असं म्हणून म्हणे. त्यानं बी नाही म्हटलं असं. मग मला म्हणे तू बी नाही म्हणतो म्हणे. असं म्हणजे तुमच्या गोष्टी झालेल्या आहे. त्याने नाही म्हणलं काय? म्हणलं असं. बरं
तू नाही म्हणून राहिली इकडे, तुला त्याच्या समोर करायचं आहे. बरं बरं शामराव भाऊ, पोरगी समजदार आहे तुमचीवाली. हा, तुमचीवाली पोरगी अशी नाही आहे बाकीच्या पोरीवानी. हा, दुसरी कोणती राहिली असती तर तुम्हाला न सांगता पाहून गेली असती ते. पण येले तसं करायचं नव्हतं, येले तुमचं नाक ठेवायचं होतं जागेवर, म्हणून तिने तसा पाऊल उचलला नाही. तुम्हाला खरं काय सांगितलं. हा, तर तुम्ही तिच्या निर्णयाचा सन्मान करा. तिने सांगितलं तर तो कसा बी राहा, मग काही बी राहा, त्याच्या घरी राहा नाही राहा, पण तिचा निर्णय तिने हा घेतला. तिच्या जीवनाचा निर्णय तिने घेतला. ती आता मोठी आहे, 18+ आहे. ते तिच्या जीवनाचा निर्णय घेऊ शकते आणि ते समजदार आहे. काय खरं खोटं ते समजू शकते. तिच्यासाठी काय वाईट आहे काय चांगलं आहे ते समजू शकते. तुम्ही सन्मान करा तिच्या निर्णयाचा. मग काय मी ते म्हणून तर देऊ का त्याच्या संग लग्न करून? तिला नाही समजत, मला नाही समजत का? नाही तसं नाही शामराव भाऊ, समजते तिले. आपल्यापेक्षा जास्त आपल्या लेकराईले समजत असते. असं राहते हे. तर मी माय हेच म्हणणं आहे, जसं ते म्हणते तसं करून द्या तिच्या खुशीसाठी. कारण समोरचं जीवन तिले पार पाडणं आहे, आपल्याला नाही. नाही शांताबाई, घरदार आहे, वावर आहे, शेत आहे, आई बाबा आहे, बहीण आहे, भाऊजी एवढी सपोर्ट करणारी बहीण आहे. मग अजून काय पाहिजे? आणि पोरगा काही असा वाचरत नाही आहे, चांगलाच आहे नाही का? हे आपलं रामदास भाऊ. हो का शामराव भाऊ, बरोबर आहे इंदिराचा. पोरगी म्हणते तिथं दे करून, काही हरकत नाही. तू पोरगी होय तर तिनं सांगितलं, नाही तर कोणी पोरी सांगत नाही पैसे उठून. पहा ना शामराव भाऊ, मुन्नी पहा तुमची पोरगी किती समजदार आहे आणि किती तुमचा विचार करते ते. हा, आता कोणाच्याही मनात प्रेम उमलू शकते. तिच्या मनात प्रेम उमललं, पण तिनं विचार केला तुमचा. मले बाबाचा विश्वासघात करायचा नाही आहे, पण माया प्रेम बी मला पाहिजे. तिनं किती हिंमत दाखवली, तुमच्याजवळ सांगितलं. शरमली नाही, भेली नाही, काही नाही. एवढा कडक बाप असून बी तरी. तर तुम्ही, मी माई असं मत आहे, द्या करून. आपल्या डोळ्यासमोर बी पोरगी राहील. त्या दिल्लीले त्या तिकडे इकडे तिकडे गेल्यापेक्षा डोळ्यासमोर राहील पोरगी. गावातल्या गावात राहील. सकाळी संध्याकाळ चहा पिवाले आपल्या घरी पोरगी येईल. द्या करून, काही हरकत नाही. चांगला आहे पोरग, सगळंच ठीक आहे. चांगलं शामराव भाऊ, तुमचा अभिमान अहंकार जो काही आहे तो खाली ठेवून द्या आता. हा, आता पोरीसाठी नमत घ्या आणि हे काम उरकून टाका आता. गावातल्या गावात लय असे गावातल्या गावात झाले आहे. हा, तर चांगलं राहते. ते पोरग बी आपल्या दबावात राहील आणि पार्वती बी गरीबच आहे. आणि तशी तर आहे म्हणा, जरा असं तडतड करते, पण एवढे काही जमत नाही त्याच्यानं. हा, तर द्या करून मुन्नी, म्हणते तस तिच्या मनाचं करा. बरं ठीक आहे, पण काही समोर उच नीच झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही. कल्याणी बेटा, चाल मग कल्याणी, जमला झालं तर आम्हाला जा, आता खुश राह. हा, बाबा काय म्हणते, काही उच नीच झालं तर जबाबदार ते राहणार नाही. तू राहशील त्याला जबाबदार. हा, बरं ठीक आहे. अंत बोला तो सब बोला. शुभमंगल सावधान. नाही कल्याणी. अरे हो इंदिरा, बाई आपण मग तिथं आता मापोरीनं तर समजा तुम्ही म्हटलं जसं पोरगी करते जसं पोरीच्या मनानं करून द्या. पण आता मी जाऊ का मग तिथं? मी जाऊ का त्याच्या घरी? मी जाऊ का त्याच्या घरी मग आता? पहा इंदिराबाई, शांताबाई, मी जाणार नाही त्याच्या दारावर. ते नाही यावा माझ्या दारावर. पोरीसाठी पोरगी देऊन राहिलो मी. पोरीसाठी ते नाही यावा माझ्या दारावर ना. पोरीले मागणी घालाव, तेव्हा समोरच्या गोष्टी करू मग आपण. काय ठेवलं आहे शामराव भाऊ? आज नाही उद्या सगळ्याला मातीतच जाणं आहे. हा, 4 जणांचा खांदा लागतेच सगळ्याले. तर तुम्ही त्याच्या दारावर गेले काय पोरीची मागणी देवाले, ते तुमच्या दारावर आलं काय? गोष्ट एकच होते. नाही नाही, मी त्याच्या दारावर जाणार नाही म्हणजे जाणार नाही. आता सांगून देतो मी, ते नाही यावा माझ्या दारावर मग पोरगी मागासाठी. बस ठीक आहे ना इंदिरा, जाऊ दे. बरं शामराव भाऊ, हे जर तुमच्या घरी आले कल्याणीची मागणी घालासाठी तर तुम्ही हो म्हणाल ना? आता हो म्हटलं तुम्ही होच म्हणाल नंतर बी. आता हो म्हणायचं नाही म्हणायचं काय आहे त्याच्यामध्ये शांताबाई? काय आहे नाही म्हणायचं? आता होच म्हणन ना मी, होच म्हणन मी. पण ते चांगले रीतिरिवाजानं महापुरीची मागणी घालासाठी मा घरी येवा येईना आणि म्हणाव त्या सीतारामनं मासाड्यासाठी तू पोरगी पाहिजे, तेव्हा कुठं मी समोर गोष्ट करेन. ठीक आहे का शामराव भाऊ, ठीक आहे. आम्ही कन्व्हिन्स करतो त्याला. तर सीताराम आणि पार्वती आणि तो संदीप तिघही जण तुझ्या घरी येतील. ठीक आहे? एकदम बरोबर रामदास भाऊ, ठीक आहे. चहा पाणी करायला लागेल तर मी त्याचा मग आले मा घरी. तर पण एवढं आहे बा शामराव भाऊ, अपमान नको करता. कोणी तुमच्या घरी आले तर तुम्ही म्हणाल का मी अपमान करतो? नाही, अपमान नको करता. नाही नाही शांताबाई, मी काही एवढा वाचलं ठाव का? मी काही अपमान करणार नाही कोणाचा. पण त्यानं चांगल्या पद्धतीनं मा घरी येवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि बस मग समोरच्या काय गोष्टी आहेत ते आपण करू मग मा घरी आले ते का. हो, आम्ही काहून जावं त्याच्या घरी? आम्हाला पोरगी देवाची हाय नाही त्याच्या घरी, पण पोरीची जिद आहे म्हणून आम्ही हो म्हटलं, पोरीच्या प्रेमापोटी. बस, तर मग ते नाही यावं आमच्या घरी आणि बस मागणी घाला आमच्या पोरीची. एवढंच आमचं दोघांचंही म्हणणं आहे.
तर मग ते तुमच्या इकडे सोपवलं आता इंदिरा शांताबाई रामदास भाऊ ते तुमच्या इकडे सोपवलं आता का ते लोक आमच्या घरापर्यंत मागणी घालायला येतील का नाही येतील? येतील तर ठीक, नाही येतील तर मस्त. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. आम्ही बोलून पाहतो त्याच्यासोबत, बोलून पाहतो का बोलतोच आम्ही त्याच्यासमोर आणि ते येतीलच. पार्वती येतीलच. पार्वती तिच्या भावासाठी येईनच. ते काही बोलली शांत स्वभावाची आहे बिचारी, ते कायचे ते होच म्हणते ते. फक्त पार्वतीचंच येणं महत्वाचं नाही इंदिराबाई, दोघही जण आले पाहिजे आणि तो संदीप बी आला पाहिजे तेव्हा मानांनी, नाही तर चालले एक बहीण भाऊ नाही. हो हो ठीक आहे ना शामराव भाऊ, बरोबर आहे ना. आता तुम्ही जा घरी, आम्ही बोलतो त्याच्यासोबत. ठीक आहे. आणि आमचं नाव त्याच्यात काढू नका तर आम्हाला हे सगळं माहीत आहे म्हणून. इंदिराबाई रामदास भाऊ भुलून बी आमचं नाव काढू नका. तुम्ही काय गोष्ट ते करा. हो त्याला काही माहीतच नाही म्हणा. मग कसं होईल शामराव भाऊ, त्याला काही माहीतच नाही म्हणून तर मग ते येतील का तुमच्या घरापर्यंत? ते मला माहित नाही. ठीक आहे शामराव भाऊ, समजलं मला, समजलं. ठीक आहे. त्या संदीपले पहिले म्हणायला लावतो, संदीप संग बोलतो पहिले आणि मग तो त्याच्या बहिणीला भाटवाल्या बोला, मग आम्ही बोला. ठीक आहे, समजलं मला, सगळं समजलं मला, पुरी बाराखडी समजली तुमच्या मनात काय. ठीक आहे, आम्ही चालतो घरी. करा तुम्ही काय करायचं आहे तर. असं आहे मग शांताबाई रामदास भाऊ, टनीत आहे शामराव भाऊ, याने आपली टनी नाही सोडायची आहे. हा तर ठीक आहे ना, त्याच्या पोरीसाठी आपण थोडंसं झटू, आपण थोडंसं अपमान सहन करून घेऊ त्या पोट्टीसाठी. हो चाल बापा, पहिले संदीपले गाठ आता पहिले नाही. हो ना. तुम्ही बोलावलं मला? हो संदीप, आम्हीच बोलावलं तुले. कायच्यासाठी? काय म्हणता? तेच म्हणतो आम्ही, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते ना, काय झालं तिकडलं? आली का पसंत पोरगी? हो म्हटलं, काय झालं का फिक्स? नाही करायचं आहे मला तिकडे लग्न. मी सांगून दिलो मा बहिणीला, मा भाटवेला सांगून दिलो मी नाही करायचं आहे म्हणून. मला पसंत नाही पडली पोरगी. काऊन पसंत नाही पडली? काय खोटा त्या पोरी म्हणजे? हा काऊन नाही पसंत पडली तुम्हाला ते पोरगी? हा संदीप, नाही पसंत पडली मला. माझी इच्छा नाही म्हटलो मी. खरं खरं सांग संदीप, खरं खरं सांग, काऊन पसंत नाही पडली पोरगी? हा खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. काय आहे काय नाही इथं, आम्हाला सगळं माहित झालं. काऊन पसंत नाही पडली पोरगी तर? काय माहित झालं तुम्हाला? काय हे बोलली बापाजवळ, कल्याणी बापाजवळ बोलली ते. काय काय बोलली? हेच की तिने तुमच्या संग लग्न करायचं आहे म्हणे आणि तुम्हाला तिच्या संग करायचं आहे म्हणे. हे खरं आहे का? तिला तुमच्या संग करायचं आहे, तिने बापाजवळ बोलली. हा एवढा खतरनाक बाप असल्यावर तिने हिंमत दाखवली. तिने म्हणे त्या संदीप संग लग्न करायचं आहे म्हणे. आणि तुम्हाला करायचं आहे का तिच्या संग लग्न? तर सांगा तुम्ही, तर आम्ही देतो फिक्स करून. हो संदीप, तू सांग, तुले करायचं आहे का तिच्या संग लग्न? म्हणजे लग्नच करायचं आहे, एक आकर्षण आहे का खरं खरं प्रेम करतो तिच्यावर? तिला आनंदी ठेवशील का नाही ठेवशील? ते जे म्हणते जीवनात करू देशील का नाही करू देशील? ते पोरगी शिकलेली आहे, नर्सिंग कंप्लीट आहे तिचं, ते नोकरी करणार, नोकरी ते करन. तर तिच्या नोकरीमध्ये आड येवाचं नाही. समोर चालून नोकरीमध्ये 10 जणांसंग बोला लागते, तर 10 जणांचं तू त्याच्या संग काऊन बोलली आणि त्या गाडीत काऊन आली आणि त्याच्या संग काऊन बोलली? असं झालं नाही पाहिजे, बिलकुल बिघडलं नाही पाहिजे काम. जसं लग्नाच्या पहिले तसंच राहिलं पाहिजे, व्यवस्थित प्रेमानं. तर हो म्हण, नाही तर आताच मनाले समजावून सांग, कमी तिला चांगला वागवण, आनंदी ठेवण, आई बापाची तिला आठवण येऊ देणार नाही. का बस तिनेच करायचं आहे तुमच्या संग, तुम्हाला नाही करायचं आहे? तुमचा टाइमपास चालू आहे का? तर तसं सांगा, आम्ही मग त्या पोरीला समजावतो. कायले तिचं जीवन खराब करायचं, तिचं भविष्य कायले खराब करायचं? हा तिचं भविष्य खराब करायचं नाही आहे कोणाच्याही पोरीबारीचं. नाही जी, मी कायले कोणाच्या पोरीचं भविष्य खराब करू? कोणा पोरीचं भविष्य कायले मी खराब करू? मला एक बहीण आहे, मी दुसऱ्याच्या बहिणीचं पोरीचं भविष्य खराब करन तर मा बहिणीचं मा भाषीचं भविष्य खराब होईल? मी तसा विचारच करत नाही बाई, मी तसा विचारच करत नाही. मी बी खरं प्रेम करतो तिच्यावर आणि मी बी लग्न करायला तयार आहो. मी बी लग्न करायची इच्छा आहे माहिती तिच्या संग. जशी जेवढी इच्छा तिची आहे तेवढी इच्छा माहिती आहे, तिच्यापेक्षा जास्तच. झालं मग आता क्लिअर. तुझी बी इच्छा आहे तिच्या संग लग्न करायची, तिची बी इच्छा आहे, तर ते तिच्या बापाजवळ बोलली. आता का आता तुला हिंमत दाखवायची आहे आता संदीप, आता तू हिंमत दाखव आणि तुझ्या भाऊजीजवळ ना त्या बहिणीजवळ तू बोल का मला कल्याणी संग लग्न करायचं आहे. तुम्ही कल्याणीच्या घरी चाला, तिच्या माय बापाले माझ्यासाठी कल्याणीची मागणी मागा, असं तू त्या बहिणीले त्या भाऊजीले बोल. हा तुले त्या भाऊजीले त्या बहिणीले कल्याणीच्या घरी जायला लागन, तिच्या माय बापाले तिची मागणी मागा लागन. माझी बहीण तर मानून जाईन, तुम्ही मा बहिणीच आहे, पण माझ्या भाऊजी नाही मानाले पाहिजे बरे. त्याचं काय करायचं? ते नाही ऐकणार, जराशे ते म्हणजे टनीतच राहते. काय करायचं आहे ते तू पा संदीप, आम्ही काही बोलणार नाही समोर. तुले तुझ्या भाटव्याजवळ बहिणीजवळ सांगायला लागन असं, आम्ही काही सांगायला जाणार नाही. इथं कल्याणीच्या बापाले आम्ही सांगायला गेलो नव्हतो, तिनेच सांगितलं. एवढा कडक बाप असून बी तर तू कसा समजावतो त्या भाऊजीले, कसा त्याले तयार करतो?
तिची मागणी मागायला जावासाठी तर ते तू पाय. बरं ठीक आहे, मग ते मानतील काय कल्याणीचे आई वडील? ते मागतील का? जर गेलो आम्ही मागणी घालायला तर ते देतील का ते कल्याणीचा हात हातात? हो, त्याला आम्ही समजावलं. पहिले नाही नाही म्हणत होते ते बी, पण त्याला आम्ही समजावलं का पोरीची इच्छा आहे तर तुम्ही द्या करून. तर त्याची अट हेच आहे का पोराची बहीण, पोराचा भाऊजी आणि पोरग तिघही जण मा दारावर या म्हणे, मा संग बोला आणि मा संग तशी गोष्ट करा. तर मी तयार होतो म्हणे. तर पोरीचे आई वडील तयार होते. फक्त आता तू या बहिणीला भाटव्याला तयार कर, म्हणजे मग झालं समज. हा ना, आता लग्न करायचं आहे तर तेवढं तर करावंच लागेल तुम्हाला. कसंही करा लागेल तुम्हाला. करा, तयार करा तुम्ही तुमच्या भाटव्याला भाऊ बहिणीले. काय करावंच लागेल तेवढं. ठीक आहे मी पाहतो, बोलतोच मी, पाहतो काय बोलतोच मी. आहेच माझ्या घरीच आहे माझ्या भाऊजी आणि मग बहिणी. बोलतो मी आता त्याच्यासोबत. ठीक आहे मग धन्यवाद. तुम्ही म्हणतात आल्या आणि म्हणजे एवढा रस्ता खुला करून दिला तुम्ही, नाही तर घुटून मेलो असतो मी. हा ना, माहितच होतं ना आम्हाला. घुटून मेला असतं तुम्ही बी आणि तिकडे ते कल्याणी बी. ठीक आहे मग मी येतो, बोलतो मी माझ्या बहिणीसंग भाटव्यासंग. हो ठीक आहे. तुला काय वाटते शांता, होईन का तयार तो सीताराम? मोठा आकडे आहे बापा. होऊन जाईन. ते पार्वती बोलन ना त्याला तर होऊन जाईन म्हणतं वाटते, तयार होऊन जाईन. काही जेवण धकत नाही हो मला. पाणी जीव होते नुसता, पाणी जीव होते. आंबे आणजा बरं, हिरवेवाले आंबे कच्चे खाईन जराशे मिठा संग तर पाणी धकन, तोंड बी चांगलं सुरूच येईन. आता ऊन होईल तर काय होईल, ऊन गरमी तर पाणी जीव नाही होणार तर काय होईल? निंबू पाणी की करून पेत जा चांगली, आणि पाणी जीव होते जेवढं पाणी जीव होते तेवढं पाणी पेत जा. आणि आंबे आणन मी, पण जास्त नको खाजो. एखादी चिरी खाल्ली तर खाल्ली, नाही तर बस त्या आंब्याने खास सुटते, अंग खाजोते. हो माहित आहे मला. उपाशी पोटी खाल्ले म्हणजे तेव्हा खास सुटते. 1 वर्ष शांताबाईला झाले, 3-4 वर्ष. हा 4-5 वर्ष झाले शांताबाईचे आंबे खाल्ले होते. शांताबाईने तर गाडी खास सुटली होती शांताबाईच्या अंगाले. तर दवाखान्यात गेली, दवा घेतली, तेव्हा कुठं खास शांत झाली होती शांताबाईची. तर माहित आहे मला. जेवण खाऊन खावं लागते आंबे मिठा संग, तर काहीच नाही होत. उपाशी पोटी खाल्लं तर होईनच ना. शांताबाईने उपाशी पोटी मार आंबे खाल्ले होते कच्चे. तर मी काही जास्त खाईन, काही एखादा खाईन मी, जेवण खाऊन खाईन मी. बाई, भाऊजी आला, भाऊजी ना बाई. हो ये ना संदीप. कुठं गेला होता? डब्बा नाही नेला ना, काय नाही ना. मला वाटलं गेलास का काय बापा ड्युटीवर. डब्बाही नाही नेला म्हटलं यानं. नाही पार्वतीबाई, मी चाललोच होतो तर काही नाही, मी चाललोच होतो. तर एक गोष्ट सांगायची आहे मला भाऊजी तुम्हाला. आणि बाई हे पाय, माझ्या जीवनाची गोष्ट होय. माझं जीवन सुधरून जाईन. तो माझ्या जीवनाबद्दलची गोष्ट होय, तर मला सांगायची होती. तो म्हणून मी गेलो नाही कामावर आज. का तुझ्या जीवनाबद्दलची गोष्ट? कोणती होय बापा त्या जीवनाबद्दलची गोष्ट? ते पोरगी पाहायला गेलतो तिथं तर नाही म्हटलं तू. एवढी चांगली पोरगी नाही म्हणलं. आता काय होय तुझ्या? आता कोणतं जीवन सुधरण तुझ्या? हा, काही धंदा गिंदा टाकायचा आहे का? तसं असं तर सांग, आपण तो 8:30 करून घेऊ, टाकून घेऊ, चालून जाते. दोघं मिळून केलं तर. भाऊजी ते धंद्याचं नाही, ते तर करूच आपण 8:30 मिळून समोर चालून. पण भाऊजी हे पहा, तुम्ही हो म्हणजा. हो म्हणजा, काही राहीन तर मी होच म्हणून. काय पहिले सांग काय होय, तर मग काय तुम्ही समोर हो म्हणायचं आहे का नाही म्हणायचं आहे. नाही भाऊजी हे पहा, मा खुशीसाठी, मा आनंदासाठी बाई पार्वतीबाई भाऊजीला समजा. हो समजावतो मी, पण काय होय तुझं? कोणती गोष्ट हो सांगता खरी? आम्हाला माहित पडन तेव्हा तर आम्ही काहीच बोलू. पार्वतीबाई भाऊजी, मी त्या पोरीसाठी नाही म्हटलो. कारण हे आहे का, मला आपल्या गावातली पोरगी कल्याणी, तिच्यासोबत लग्न करायचं आहे. मला तेच पोरगी मला पसंत आहे आणि मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मला तिच्या संग लग्न करायचं आहे. आता समोर तुमची जिम्मेदारी, मला तिच्या संग लग्न करून द्या बस. काही बोलतो काय संदीप? काही बोलतो, आपलं जे आलं ते. तो धोत्र्या एक आणि ह्या एक शामराव मुंगाड्या, हे दोघंही महाबदमाश माणसं आहे. हा, आणि त्याच्या पोरी संग लग्न करतो काय? अरे तुले कच्चा चावून खाईन तुले, काही गरज नाही. काय म्हणते आपलं कुवारा राय, पण ती त्याच्या पोरी संग लग्न नको करू. हो रे संदीप, त्या पोट्टीची माय बी ते मुन्नी बी किती बदमाश आहे. तेवढंच तू छत्री ते एवढंच म्हटलं तर ते पोट्टी आणि तिची माय किती घरावर माया संग भांडायला आले होते. तू इथं होता काय? तुला किती भलं किती बोलल्या त्या दोघी मायले की. आणि आता म्हणतो तिच्या संग लग्न करायचं आहे म्हणतो तू. काऊन लाता खाऊच्या गोष्टी करत? गावात राहायला भेटून राहायनं बाशी द्या ना. हाकलून देईन ना तिचा बाप त्याच्यासोबत सारे गावातले लोक वरात काढून तोही वाली गावातूनच हाकलून देईन तुले. म्हणून म्हणतो सिद्यानं राह बापा, नवाड्या गावात आहे, सिद्यानं राह तू. माय नाक नको खाली करू, माय मान नको खाली करू. नाही ना बाई, काही नाही करत तिचा बाप, काही नाही करत.
तो तयार आहे लग्न करून द्याले माझ्यासंगत पोरीचं. फक्त तुम्ही तयार व्हा भाऊजी. आणि बाई चला तिच्या घरी चला, तिथं चला आणि तिथं माझ्यासाठी तिची मागणी घाला तिच्या मायबापाशी. हट हट रे बा, आपण नाही जात रे बा, अपमान करून घ्यायचा आहे काय मध्ये. हट, आपण नाही जात. भाऊजी भाऊजी ऐका, तुम्ही एवढं नाही करू शकत भाऊजी. भाऊजी माझ्या जीवनाचा प्रश्न आहे भाऊजी, मी तिच्या संग लग्न करत नाही, तुम्ही लग्नच नाही करत भाऊजी. ऐका तुम्ही, तेच म्हणतो मी. संदीप कुवारा राय, पण त्या पोरी संग लग्न नको करू. मायबाप चांगले नाही, पोरगी चांगली आहे बिचारी साधी सुधी, पण तिचे मायबाप चांगले नाही आहे भाऊजी. त्या तिच्या मायबापाचं करा काय लागते मला पोरीशी मतलब आहे ना. संदीप खरं बोलते ते भाऊजी, भले बदमाश आहे तिचे मायबाप. बाप किती एकदम मारायला धावते काही झालं तर. हा भला कडक आहे, सन्न 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 बुद्धीचा आहे तो. हा सनसन आहे आणि माय तर झगडेलू आहे एकदम. आणि चुगलकर बी आहे, चुगली आडनाव बी तसंच आहे आणि तिचे वर्तन बी तसेच आहे. नीरा चुगल्या करते आणि झगडेल बी खूप आहे. जेलात जाऊन आली आणि तशा पोरी संग तू लग्न करतो म्हणता. हा ते त्या अर्जुनची त्या जवळची मैत्रीण किती साधी सुधी पोरगी आहे, शिकली सवरली सुशिक्षित, आणि त्याचं घरदार तिचे मायबाप किती सगळं सगळं चांगलं आहे. आणि तुले चौना फुटल्या, तुले ह्या पोरी संग लग्न करायचं आहे काही ढंगाची ढंगाची. बाई पार्वतीबाई माझ्यासाठी तेच पोरगी परफेक्ट आहे. मी पार्वतीबाई. भाऊजी भाऊजी ऐका तुम्ही, भाऊजी ऐका तुम्ही, तुम्ही चला, तुम्ही चला बोलणी करा माझ्यासाठी, बोलणी करा तिच्या मायबापा जवळ माझ्यासाठी बोलणी करा लग्नाची. मला करून द्या भाऊजी, करून द्या भाऊजी. भाऊजी भाऊजी बाई ऐका. हड हड बिलकुल नाही. पार्वतीबाई तू तरी समजून घे बाई, मी लय प्रेम करतो त्या पोरीवर. ते पोरगी बी मावर लय प्रेम करते आणि प्रेम करणारे दोघ जण मिळले तर सुखाचा संसार करू आम्ही. बाई तू समजा भाऊजीले आणि चाल त्याच्या घरी. तिचे मायबाप मान्य आहे, तयार आहे तिचे मायबाप. ते तिच्या मायबापाजवळ बोलली, तिच्या बापाजवळ ती बोलली मला त्या संदीप संग लग्न करायचं आहे म्हणे. तुम्ही तयार व्हा फक्त आणि चला तिच्या घरी जाऊ. ठीक आहे तयार झाले म्हणतो तर ठीक आहे, पाहतो एक वेळा कोशिश करून. अय पिंकीचे बाबा, आता म्हणते तो तर ते तयार झाले म्हणते ना, तर मग आपल्याला काय आहे, कोणती पोरगी गरीब कोणती पोरगी येणंच आहे तर हे काऊन नाही. हा एवढी काही खराब नाही, तयार आहे म्हणते तर चला ना एक वेळा जाऊन पाहू ना. तू जाय पार्वती, तू जाय आणि अपमान करून घे. मी नाही येणार मग अपमान करायला. भाऊजी नाही होत ना अपमान तुमचा, मी गॅरंटी घेतो ना. जर तुमचा अपमान करेन ना तर हे पहा मी बी त्याचा अपमान करेन आणि मग मग मी म्हणणारही नाही मग त्या पोलिसांना करायचं आहे म्हणून. मग मी लग्नच नाही करत भाऊजी जर ते लोक तुमचा अपमान करेन तर. हे पाय संदीप कबूल आहे तुले, जर त्या शामरावनं मा अपमान केला तर त्या मुन्नीनं मा अपमान केला तर तू बदला घेशील ना. कबूल तू त्याचा अपमान करायचा तिथच्या तिथं, नाही तर आपल्या घरी बोलवून मा अपमान जर झाला तर. हा आणि बिलकुल जिंदगीभर जीवनभर कुवारा राहायचा, लग्न नाही करायचं. लग्न करायची गोष्टच नाही काढायची मग डबल. हा भाऊजी एकदम कबूल आहे. चला संदीप काय तू बी पागलपण करतो काय. ते लोक माहिती आहे कशा ते अपमानच करणार आहे, तू बी कबूल आहे म्हणता. जाऊ दे ना बाई, आज या पार एक तर त्या पोलिसांना लग्न करायचं आहे आणि नाही झालं तिच्या संग लग्न तर कुवारच राहायचं आहे बस. चल बाई घाल ती साडी गिरी आणि चल. बरं बापा ठीक आहे, चल करतो तयारी. चल बापा घरी आहे का तिचे माय बाप मग. हो घरीच आहे, सगळी माहिती काढून आला तू. चला मग पाहून येऊ काय होते काय नाही तर. बोला कोणीतरी काहीतरी बोला, कोणीतरी सुरू करा. तुम्ही सुरू करा जे पोरवाले मंडळी करा सुरू, बोला काहीतरी. का बस हे बसले आणि बसले बसासाठी आले काय बा, बसूनच राहून काय तो. हा कोणीतरी सुरू करा तर सुरू होईन गोष्ट. करा सुरू कोणीतरी, नाही करू का मी सुरू. नाही नाही मीच करतो सुरू. बरं ठीक आहे, महापोरीची इच्छा आहे म्हणून, माहीत बिलकुल इच्छा नाहीये. मी महापोरीसाठी फक्त महापोरीसाठी मी हो म्हणतो, फक्त महापोरीसाठी. पण माया त्याच्यात बी अटी राहील. शामराव भाऊ आमची बी तशी काही इच्छा नाही आहे. मी फक्त मा साड्यासाठी इथं आलो, मा बायकोसाठी इथं आलो. नाही तर माई मी तर नाहीच म्हटलं होतो, मी सप्पा नाही म्हटलं होतं मा साड्याले. नाही करायचं आहे म्हटलं. पोरी नाही काय म्हटलं जगात धर्तीवर मा साडा म्हणे नाही भाऊजी मी करन तर त्याच पोरी संग करन, नाही तर मी कुवारा राहील असं मा साड्यानं म्हटलं मला. तर म्हणून मी आलो, नाही तर मी येणार नव्हतो. बरं बरं ठीक आहे, मी महापोरीसाठी आणि सीताराम तू तुझ्या साड्यासाठी. म्हणजे आपण दोघांचं काहीच नाही आहे, फक्त यायचं आहे समजा. तर हे पहा माई पोरगी नर्सिंग केलं महापोरीनं, नर्सिंग केलं ते नोकरी करन म्हणजे करन. आणि तिच्या नोकरीचा पैसा ते जिथं खर्चाचा तिची इच्छा होईल तिथं ते खर्च. तिले बिलकुल हटत नाही पाहिजे तिले, आणि तिले बिलकुल ताब्यात नाही राहिली पाहिजे. ते तिले बिलकुल स्वतंत्र पाहिजे. तिनं जे म्हणलं ते तिला भेटलं पाहिजे, तिनं जे म्हणलं ते तिनं घेतलं पाहिजे. आणि तिनं जिथं राहायचं म्हणलं तिथं तिले राहा, तिथं तिले ठेवायचं. नाही तर हो बायको कमावते पैसा, मग नवरा देते त्याच्या मायबापाला नेऊन, बहिणीले भावाले देते नेऊन पैसा. आणि बायकोले म्हणते तू मरतच आहे, तू कमावत राह मरत राह, मरून मरून जग तू. हे वस्तू नको घेऊ, ते वस्तू नको घेऊ, असं होते. मग असं नाही झालं पाहिजे. महापोरीचा पैसा तिचा पैसा तेच वापरन.
आणि तिची इच्छा होईल तिथं ते देईन. ठीक आहे ना तर चालन. मासाळा बी कमावते, त्याचा पैसा तो उडून आणि तिचा पैसा तो उडून. जय राम की. बाकी बादमध्ये ठणठण गोपाला काय लिहा, ठणठण गोपाला दोघांचे पैसे मिळून बचत करायची. उरला पैसा मोज मजा करायचा, तेही नाही आणि ती नाही. एकामेकाला टोकाचं नाही, बिलकुल रोक टोक पाहिजे नाही. पाहुण्या तुम्ही बोला काही. कबूल आहे ना सगळं? हो एकदम बिलकुल. मला सगळंच कबूल आहे, काही म्हणा मला कबूलच आहे. फक्त तुम्ही हो म्हटलं खूप मनापासून आभार, तेवढंच खूप चांगलं. मला सगळंच कबूल आहे, कायच्या ते होच आहे. बरं ठीक आहे. आता हे पार्टी तयार झाली, ही पार्टी तयार झाली. आता साक्षगंधाची शालमुंदी करायची. 1 तारीख काढा आता आणि एका तारखेला कोणत्याही एका तारखेला शालमुंदी करून टाका, साक्षगंध करून टाका. ते तारीख आपल्यात नाही होणार. ते शांताबाई इंदिराबाई हे सगळी बैठक येईल तेव्हा ते तारीख करू. आपण तारीख काढू, उद्या गिद्या पाहू, करू बैठक आणि मग तारीख काढू. बरं बरं ठीक आहे चालन. मग काढू एखादी तारीख. कोणतं एवढी घाई नाही आम्हाला. नाही संदीप तुला घाई आहे का लग्नाची? नाही आरामानं उद्या, आरामानं सगळं आरामानं, काही घाई नाही एवढी. गावातच आहो आपण, काही घाई नाही, आरामानं उद्या सगळं. बरं ठीक आहे शामराव भाऊ, घाई आम्हालाही नाही, घाई तुम्हालाही नाही. आरामानं बैठक करू आणि 1 तारीख काढू आणि त्या तारखेला साक्षगंध लावू आणि मग साक्षगंध झालं का मग त्या दिवशी लग्नाची तारीख काढू आणि मग लग्न लावून देऊ. बस.